एक खर्च करतो आहे, कारण यामध्ये हे पैसे वाचवावे. आणि मग विश्वास आहे की आशिष शेलारजींना या दृष्टीने माझी शुभकामना आहे की कधी कधी धैर्याने काम करायचं असते, धैर्याने ते काम करतील. जय भवानी जय शिवाजीचा मंत्र स्वतःच्या मनात पुटपुटूट ते काम करतील असा मग विश्वास आहे. पण या संदर्भात हे बिल मागे घ्यावं, यामध्ये काही सन्मान सरकारने मागे घेतलं म्हणजे आता काहीतरी अडचणी येतात असं नाही. आपण 30 जूनच्या मुदतीबद्दल हट्ट करू नका. नाहीतर ठीक आहे, चांदोबा आपण वाचत होतो विक्रमादित्य आणि वेताळच्या कथेनंतरही काही लोक हट्ट सोडतच नाही. तसं असेल तर माझी अडचण नाही. पण या बिलाच्या संदर्भात माझी आग्रहाची सूचना आहे की त्या छोट्या छोट्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची बददुआ घेऊ नये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आपली भूमिका आणि प्रश्न या ठिकाणी मांडले. सुधीर भाऊंना मी सांगू इच्छितो, आई भवानीची शपथ घेऊन सांगतो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रण आपण सगळ्यांनी घेतलाय, ती भूमिका घेऊन सांगतो की कुठलंही या विधेयकामध्ये अट्टाहास, अडेल टप्पूपणा हा त्या बिलाचा भाग नाही. आणि सुधीर भाऊंनी माझं वर्णन इतकं चांगलं केलं, सत्यस्थितीचं वर्णन केल्यामुळे मलाही तुमच्या सत्यस्थिती आणि तुमच्या स्वभावाचं वर्णन करणं हे अभिप्रेत आहे. सदाचारी, सद्गुणी, वक्तशीर, उत्कृष्ट वक्ता, चारित्र्यवान, बुद्धिवंत अशा सुधीर भाऊ, तुम्ही सगळ्या मांडलेल्या तर्कावर मी एवढंच म्हणेन, विनोबा भावेंचं एक वाक्य आहे, कारण तो तुमच्या माझ्या संबंधाशी जोडलेला आहे, की जिथे जिव्हाळा लागतो तिकडे तर्काला स्थान नसतं. आणि त्यामुळे तुमचा माझा जिव्हाळा आहे, त्यामुळे जिव्हाळ्याच्या ठिकाणी तर्काला स्थान नाही, हे मी नाही, विनोबा भावे म्हणाले. आणि त्यामुळे त्या अर्थाने मी या बिलाबद्दल एवढंच म्हणेन की बिल जे आहे हे खूप लिमिटेड स्कोप आहे याचा. माननीय सुधीर भाऊंनी जे मांडलेले मुद्दे बरोबर आहेत, मी त्याला काही काउंटर करण्यापेक्षा त्याची स्पष्टता देण्याची भूमिका जास्ती मांडतोय. सभा अध्यक्ष महोदय, बिल काय आहे तर जे सुधीर भाऊ म्हणाले ते खरं आहे की आपल्याकडे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हा आपण अधिनियमच यासाठी केला की वेळोवेळी आणि अवेळी बदल्या होऊ नये. कारण वेळोवेळी बदल्या झाल्या तरी प्रशासकीय कामावर अडचणी असतात, अवेळी बदल्या झाल्या तरी प्रशासकीय कामावर अडचणी असते आणि एकंदरीत प्रशासन म्हणजे राज्याच्या कारभारावर त्याचा प्रतिप्रश्न निर्माण होतो. हे अधिनियम 12 मे 2006 अधिसूचित करण्यात आला आणि त्यामध्ये विविध कलम आहेत. आता ती सगळी मी वाचत नाही, पण कलम 4 पोटकलम 4 मध्ये आपण एक त्यातला पोटकलम असं म्हटलं की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून केवळ एकदाच एप्रिल व मे महिन्यात करण्यात येतील. आता 8 तास असता तर हा कायद्यातला बदल कायमस्वरूपी किंवा सुटा आपण केला असता. पण सुधीर भाऊ, आपण असं केलेलं नाही. आपण काय केलं की आपल्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी 11 मार्च 2026 एक पत्र लिहिलं. साधारण कधी असू शकतो याची स्पष्टता आहे. बदल्यांना या दिलेल्या मर्यादेपेक्षा अपवाद आणि मुदतपूर्व बदली कधी करता येऊ शकते याचाही स्पष्टता आहे. आणि बरोबरीने पदावधी वाढवण्यासंदर्भामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की 1 वर्ष नाही केलं तर काय, त्याचेही निकष दिलेले आहेत. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर जो बदलीसाठी पात्र तथापि सेवानिवृत्तीसाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशाला आपण कंटिन्यू करतोच. कर्मचारी एखाद्या विशिष्ट कामासाठी तांत्रिक अर्हता व अनुभव धारण केलेला असेल, त्या पदासाठी योग्य असा बदली कर्मचारी उपलब्ध नसेल तर आहे त्याची आपण पदावधी वाढवतो. बरोबरीने कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करत असेल व प्रकल्प पूर्णतेच्या शेवटच्या टप्प्यात असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पदावधी आपण वाढवतो. या सगळ्या मर्यादेमध्ये आता असलेल्यांना त्याच ठिकाणी कंटिन्यू करण्यासाठीचा सुद्धा अधिनियमात वाव आहे. अध्यक्ष महोदय, सरसकट अशा पद्धतीची भूमिका जर आपण घेतली तर संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये समान संधी आणि समान न्याय याचं काय होईल हाही आपल्याला प्रश्न डोळ्यासमोर घेऊन निर्णय करावा लागतो. आणि म्हणून अशा बदल्या ज्या रूटीन आहेत, ज्या स्पेसिफिक सेन्सससाठी केंद्र सरकारच्या सेन्सस ॲक्टप्रमाणे
त्या ठिकाणी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या मर्यादा आपण घालून घेतलेल्या आहेत. त्याची अधिसूचना आपण जारी केलेली आहे. त्यातही ज्या बदल्या या विविध कारणांमुळे कलम 5 मधल्या पदावधी वाढवण्यासाठीच्या असतील ते त्याला एलिजिबल आहेतच. हा सगळ्या पार्श्वभूमीवर हा लिमिटेड विषय 30 जूनपर्यंत हा कार्यकाळ वाढवणाऱ्या पोट कलमातला संमतीसाठीचा आहे. माझी सभागृहाला आणि सन्माननीय सुधीर भाऊंना विनंती आहे, हट्टही नाही, अट्टहासी नाही, अडेल टप्पूपणा नाही आणि बेटप्पूपणा पण नाही, आपल्या सहकार्याने आपण हे बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. तुमचं उज्ज्वल भविष्य आहे. फक्त एकच सूचना आहे, मी पुन्हा आग्रही मागणे, जनगणनेमुळे तुम्ही ह्या बिलामध्ये दुरुस्ती आणताय की जनगणनेमध्ये ते लोक काम करताय, कडक उन्हात काम करताय, पावसात काम करताय, राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करताय आणि राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नशिबात काय तर बदली. माझी आपल्याला आग्रही सूचना आहे, हे आता एक नवीन चांगलं फॅड झालं आहे की चांगलं काम करणाऱ्यावर अन्याय करण्याची एक नवीन पद्धत आपण विकसित करतो आहे. तर ही सर्व ठिकाणी आहे, ठीक आहे, ती राजकारणातही आहे, काय अडचण नाही. आता फक्त माझी सूचना एवढी आहे की तुम्ही 30 जूनपर्यंत मुदत वाढवून घ्या. पण मी पुन्हा तुम्हाला एक विनंती करतोय की प्रत्येकाला एक कुटुंब आहे, त्याच्या लहान मुलं आहे, ॲडमिशन आहे, त्यांना कधीतरी त्यांनी बिचाऱ्यांनी जनगणनेत काम करायचं, मग त्याला काढून टाकायचं. तर तुम्ही फक्त 30 जूनच्या अगोदर जेवढे विनंती बदलीचे अर्ज येतील तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवा बदल. बस ज्याचे येतील अर्ज, ज्याला असं वाटतं की माझी बदली, तेवढे अर्ज. पण सरसकट केल्याने नुकसान काय होतं त्यांच्याही मनात येतं की कधीही काहीही आम्ही इतकी मेहनत केली, राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं आणि आमच्या नशिबात काय तर म्हणजे यांनी स्पेशल कायदा बदलवून सूड घेण्याचा एक मात्र कार्यक्रम केला. अरे आमचा घ्या ना सूड, पण त्यांचा कशा घेता. धन्यवाद. सुधीर भाऊ, माननीय सदस्य सुधीर भाऊ यांनी जी भूमिका मांडली त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि मी या मताशी सहमत आहे की सूड कोणीच कोणाचं घेता कामा नये. तुमचा सूड जो घेईल अशा अजून माणूस या महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे, त्यामुळे आपल्याला सूड घेण्याचा विषयच नाही आहे. मुद्दा राहिला आपल्या विनंती अर्जाच्या विषयामध्ये. मी जसं सांगितलं, आपला जो अधिनियम आहे तो स्पष्ट आहे आणि या अधिनियमामध्ये विनंती अर्जावर बदली रोखणं किंवा बदली करणं किंवा अपेक्षित ठिकाणी बदली मागणं अशा स्वरूपाच्या अधिनियमामधलं कुठलंही प्रावधान नाही. त्यामुळे तशा पद्धतीचा विनंती अर्जाच्या आधारावर बदली थांबवणं किंवा बदली करून घेणं अशा पद्धतीची नवीन पायंडा पडेल. 1 आणि 2 बदल्या या ज्या सगळ्या ते वाईटच होणारं तसं कुठे आहे. 30 जूनपर्यंत वाईट आणि चांगला असा बदलीचा भाग नसतो, पण तरी सर्वसाधारणतः यात बदली होणारा एखादा आपला कर्मचारी हा त्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी जाऊ सुद्धा शकतो. त्याला जिथे काम केलं पाहिजे, त्याची गुणवत्ता दाखवली पाहिजे अशा ठिकाणी जाऊ शकतो. तर बदली म्हणजे शिक्षाच आहे असं मानून प्रमेयाच्या आधारावर आपण हा निर्णय करणं थोडं अन्यायकारक होईल. त्यामुळे सदर प्रस्ताव जो आहे या बदल्यांच्या कायद्याच्या असलेल्या पोटकलमातल्या बदलाचा तो आपण मान्य करावा अशी मी सभागृहाला विनंती करतो. प्रभारी मंत्री बोला. विधेयक मांडण्यात आले. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले 2026 विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध विधेयक 2026 विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2026चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2026 विधान परिषद विधेयक क्रमांक 9